कोणत्याही परीक्षेची तयारी करायची झाली, तर आपल्याला पी-वाय-क्यू अभ्यासणे खूप गरजेचं असतं. त्या दृष्टीनं आज आपण वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले पी-वाय-क्यू बघणार आहोत गणिताचे. पहिला आपला प्रश्न तुमच्या समोर आहे. 12 पेनची खरेदी किंमत 8 पेनच्या विक्री किमती इतकी असेल, तर शेकडा नफा किती असं आपल्याला विचारले. इथं लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारला होता धुळे पोलीससाठी. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत तर आपल्याला त्यांनी समान सांगितले. सुरुवातीला आपल्याला सांगितले की 12 पेन तुम्ही काय केल्या? खरेदी केल्या. या खरेदीसाठी समजा आपण ₹100 दिलेत असं मानू. जे आपण खरेदी किंमत किती मांडली? तर ती ₹100 मांडली. आता तुम्हाला 8 पेनची काय करायची आहे? विक्री करायची. 8 पेनची विक्री. आता या 8 पेनची विक्री तुम्ही किती रुपयाला करणार? तर ₹100 तुम्ही 8 पेन विकणार आहे. तुम्हाला इथं कन्सेप्ट समजली का? मी ₹100 12 पेन खरेदी केल्या आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या मित्रानं मागितल्या, त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडनं 100 घेऊन त्याला फक्त 8च पेन दिल्या. मग याचा अर्थ आहे 4 पेन तुमचा काय होता? नफा होता. 4 पेन तुमचा काय? नफा. कारण त्या 4 पेन तुमच्या खिशात राहिल्या. आता हा प्रश्न सोडवताना आपण काय करणार? तर आपण घेणार पहिल्यांदा फरक. ते खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यातील फरक. आणि जर वस्तू असतील तर मला छेदात विक्रीच्या वस्तू घेणं गरजेचं आहे. विक्रीच्या वस्तू. जर मला टक्केत विचारले तर आठवणीनं त्याला गुणिले किती करायचं? 100. आपण बघितलं की आता फरक किती आला हो? तो फरक मिळाला आपल्याला 4. विक्रीच्या वस्तू होत्या 8 गुणिले आपण केले 100. भाग दिला 4 एक्के 4, 4 दुनी 8, बे एक्के बे, बे पंचे 10. या व्यवहारात किती टक्के नफा झाला? तर तो नफा झाला 50%. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 50% नफा. नेहमी लक्षात ठेवा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. जर तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत उदाहरणात दिली असेल, तर त्याचा फॉर्म्युला वेगळा असतो. तो फॉर्म्युला कसा असतो? फरक भागिले खरेदी किंमत गुणिले. आणि जर वस्तूंच्या बाबतीत दिला असेल, तर फरक भागिले छेदात विक्रीच्या वस्तू घ्यायच्या. त्यानंतरचा बघूया 2 नंबरचा प्रश्न. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर 12:15 आहे. शेकडा नफा किती? हा प्रश्न विचारला होता तलाठी भरतीसाठी. आता बघा, वस्तूची खरेदी किंमतच तुम्ही 12 मानली. विक्री किंमत किती सांगितले? 15. मग हे 12 काय असणार आहे? खरेदी किंमत दिली तिने आपल्याला सरळ सरळ. 12 काय दिले? सॉरी, 15 आपल्याला काय दिले? तिने विक्री किंमत दिली. मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खरेदी किंमत आणि विक्री किंमत मधला फरक घेतला पाहिजे. 15 वजा 12 केले तर त्यातला फरक आला 3. तर छेदात ह्या मला किमती दिलेत, म्हणून छेदात मला घ्यायची आहे खरेदी किंमत 12 गुणिले आपल्याला किती करायचं आहे हो? 100. तर लक्षात ठेवा, तुम्ही ₹12 एक वस्तू घेतली, दुसऱ्याला देताना ती ₹15 दिली. म्हणजे हा जो फरक होता, हा फरक होता नफा. काय झाला तुम्हाला? नफा. कमी किमतीला घेतलेली वस्तू जास्त किमतीला विकली, ते ₹3 तुमचा तो काय झाला? नफा झाला. मग आता तुम्ही काय करशील? भाग देशील. 3 एक्के 3 चोक 12, 4 एक्के 4, 4 दुनी 8, उरले 2, 4 पंचे 20. मग नफा किती मिळाला हो? 25% काय मिळाला? नफा मिळाला. या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे 25% नफा. पुढचा प्रश्न होता, 12 वस्तू ₹10 खरेदी करून 10 वस्तू ₹12 विकल्या, शेकडा नफा किती? आणि हा प्रश्न कुठे विचारला होता? तर एस-एस-सी जी-डीला हा प्रश्न विचारला होता. हा तसा आय-एम-पी प्रश्न आहे. हा भरपूर पेपरला विचारला आहे. तर या प्रश्नात तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे? बघा, इथं तुम्हाला अंक 12 दिसतोय आणि तोच अंक पुढे रिपीट दिसतोय 12. इथं तुम्हाला 10 अंक दिसतोय आणि पुढे दिसतोय 10 अंक. मग संख्या समान असल्यामुळं या टाइपला आपण काय म्हटलंय? समान टाइप म्हटलं. लक्षात ठेवायची पद्धत काय आली? हा टाइप कसा असणार आहे? हा टाइप असणार आहे समान. टाइप कसा असणार आहे हो? समान टाइप असणार आहे. मग असा समान टाइप असेल तर लक्षात ठेवा की खरेदी हा शब्द या उदाहरणात महत्वाचा आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहिणार 12 वस्तू आणि 10
रुपये आणि ही त्यांची काय असणार आहे? खरेदी किंमत असणार. मला खरेदी किंमतच महत्वाचं आहे. खरेदी किमतीमधल्या वस्तूला मी मानलं एक्स आणि रुपयाला मी मानलं वाय. आणि मग आपण एक फॉर्म्युला तयार करणार. तो फॉर्म्युला काय असणार आहे हो? तो फॉर्म्युला असणार आहे एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेद वाय वर्ग गुणिले 100. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सोडवायचं आहे. एक्स आपल्याकडे काय असणार आहे? 12. 12चा वर्ग वजा वाय म्हणजे 10. 10चा वर्ग छेदात 10चा वर्ग गुणिले 100. 12चा वर्ग किती असणार आहे? तर तो असणार आहे 144. 10चा वर्ग 100 छेदात 10चा वर्ग आपल्याला लिहायचा आहे 100 गुणिले आपल्याला करायचा आहे 100. या 100ला हे 100 केले कॅन्सल. ते 44 वजा 100 किती झाले? तर 44. तर 44% काय असणार आहे हो? तर नफा. आता हा नफा आहे कशावरनं ओळखलं? लक्षात ठेवा, हे 144 मधनं 100 वजा केले. तिथला जो फरक आलाय तो फरक धन आलाय. आणि फरक जर धन येत असेल तर या व्यवहारात काय होतो? आपल्याला नेहमी नफा होतो. म्हणून आपण लिहिला नफा 44%. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे, 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,000 रुपये आहे. जर त्यांच्या किमतीचा रेशो 3:5:7 या प्रमाणात असेल तर सर्वात स्वस्त वस्तू कोणती? आता 3 वस्तूंची सरासरी किंमत सांगितली. 3 वस्तू गुणिले सरासरी किंमत 1500. मग आपल्याला त्यांची काय मिळणार आहे? एकूण किंमत मिळणार आहे. 15 त्रिक 45 पुढील 3 झिरो म्हणजे एक वस्तू 1500ला अशा 3 वस्तूंची किंमत झाली 45,000. मग एक्स ची किंमत घेताना एकूण किंमत भागिले गुणोत्तराची बेरीज अधिक 5 अधिक 7. एक्स बरोबर 45,000 भागिले बेरीज जोडा 7 आणि 5 12. 12 आणि 3 15. 15 एक्के 15. 15 त्रिक 45. याचा अर्थ एक्स ची किंमत आपल्याला मिळाली 3000. एक्स ची किंमत मिळाल्यानंतर प्रश्नात तुम्हाला सांगितलंय की सर्वात स्वस्त वस्तू कोणती? आता सर्वात स्वस्त वस्तू कशी ओळखायची? तर जे गुणोत्तर लहान आहे ती वस्तू असणार आहे स्वस्त. सर्वात लहान गुणोत्तर आपलं कुठलं आहे? 3. म्हणून आपण लिहिलं स्वस्त वस्तू काय येणार? 3 गुणिले 3000. गुणाकार केला 3 त्रिक 9 पुढचे 3 झिरो. स्वस्त वस्तूची किंमत किती मिळाली आपल्याला? तर ती मिळाली 9,000 रुपये. येते लक्षात? महाग वस्तू विचारली असती तर मोठा रेशो घेतला असता. चा प्रश्न होता, एक संख्या 60 मसावी 12 त्याचा लसावी 240 तर दुसरी संख्या शोधा. हा प्रश्न विचारला होता मुंबई पोलीस भरतीसाठी. हा प्रश्न सोडवताना एक बेसिक फॉर्म्युला एक लक्षात ठेवा. उदाहरणात सांगितले एक संख्या, त्या एक संख्येला आपण मानलं पहिली संख्या. आपल्याला करायचं आहे गुणिले दुसरी संख्या बरोबर आपल्याला लिहायचं आहे लसावी गुणिले मसावी. ठीक आहे? आता लक्षात येईल तुमच्या. काय पहिली संख्या आपल्याला तिने किती सांगितल्या हो? एक संख्या आपल्याला तिने दिले 60. दुसरी संख्या तिने सांगितले काय आहे ती शोधा. तिला मानले आपण एक्स. प्रश्नात आपल्याला लसावी दिलाय 240. मसावी दिलाय 12. मग एक्स बरोबर 240 गुणिले 12 भागिले 60. तर याचं कॅल्क्युलेशन केलं तर एक्स ची किंमत मिळणार आहे. एक्स म्हणजे आपली काय असणार आहे? दुसरी संख्या असणार आहे. काय असणार आहे? दुसरी संख्या. 60 मधला आणि 240 मधला झिरो झाला कॅन्सल. 6 एक्के 6, 6 दुनी 12. फक्त शिल्लक राहिले 24 गुणिले 2. एक्स बरोबर 24 ची दुप्पट किती येईल? 48 किंवा बेचोक 8 आणि बेदुनी 4. मग दुसरी संख्या आपल्याला किती मिळाली? तर ती दुसरी संख्या मिळाली 48. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नात आपल्याला सांगितले 4 वर्षापूर्वी 60% दराने घेतलेल्या 30,000 रुपये कर्जाची परतफेड केली तर एकूण किती रुपये द्यावे लागतील? हा प्रश्न विचारला होता मुंबई पोलीस भरतीसाठी. तर या प्रश्नात सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज
कुठलीही कन्सेप्ट इथं वापरलेली नाही. मग हे लक्षात ठेवा, जिथं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या शब्दांचा प्रयोग नसतो, त्यावेळी लक्षात ठेवायचं, की हा प्रश्न आहे तो सरळ व्याजचा आहे. सरळ व्याजचा एकदम बेसिक फॉर्म्युला काय असणार आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. मग सरळ व्याज तुम्ही काय मानलं? एक्स मानलं. तुमच्याकडं मुद्दल किती आहे? तर ती असणार आहे 30,000. मुदत किती आहे? 4 वर्ष आणि दर किती होता? 7% भागिले केले 100. हे कॅल्क्युलेशन केल्यावर मिळणार आहे सरळ व्याज. या 2 झिरोला हे 2 झाले कॅन्सल. फक्त गुणाकारात राहिले 300 गुणिले 7 चोक 28. आता आपल्याला मिळणार आहे सरळ व्याज. मग आपण लिहिले पहिला 2 झिरो. 3 8 24, बाकी ठेवले 2. 3 दुनी 6, 6 आणि 2 8. तर लक्षात आलं, सरळ व्याज आपल्याला आलं 8,400. पण ज्यावेळेस कर्जातनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे, त्यावेळेस आपल्याला मुद्दल अधिक व्याज बँकेत जमा करावं लागेल. आणि मुद्दल अधिक व्याज याला आपण काय म्हणतो? तर याला आपण म्हणत असतो रास. ही रास जमा केल्यानंतरच आपण कर्जातनं मुक्त होणार आहे. आता आपण समजून घेऊ. आपल्याकडं मुद्दल किती दिली होती? तर मुद्दल दिली होती 30,000. अधिक व्याज किती दिलं होतं? 8,400. रास मानली एक्स. 30,000 मध्ये 8,400 मिळवले तर आपल्याला येतील 38,400 रुपये. त्यानं काय केलं? कर्ज भरलं आणि तो कर्जातनं मुक्त झाला. 38,400 रुपये त्यानं बँकेत जमा केले होते. जर एखाद्या व्यक्तीला कर्जमुक्त व्हायचं असेल तर मुद्दल आणि व्याज भरावं लागेल. मुद्दल आणि व्याजलाच आपण काय म्हणतो? तर आपण त्याला म्हणतो रास. हा प्रश्न होता. रोहनला 5 विषयात 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले. रोहनला सरासरी किती गुण मिळाले? हा प्रश्न विचारला होता मुंबई पोलीस भरतीसाठी. तर सरासरीचा बेसिक फॉर्म्युला आहे. सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या भागिले एकूण संख्या. आता आपल्याला सरासरी जर सांगायची असेल तर सरासरी आपण एक्स मानली. दिलेल्या संख्या होत्या 80 अधिक 68 अधिक 82 अधिक 56 अधिक 74 आणि मग छेदात एकूण किती संख्या आहेत? तर 1 2 3 4 आणि 5. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जोडावी लागेल बेरीज. आता बेरीज जोडताना काय करा? एकक स्थानच्या अंकात एकक स्थानचा अंक मिळवा. जसं 4 मध्ये मिळवले 6, बेरीज झाली 10. 10त मिळवले 2 12. 12त मिळवले 8 20. एकक स्थानावर लिहिला 0, हातच्या राहिले 2. 2 मिळवले 7 मध्ये 9. 9 मध्ये मिळवले 5 14. 14त मिळवले 8 22. 22 मध्ये मिळवले 6 28. 28 मध्ये मिळवले 8. टोटल किती बेरीज झाली असणार आहे? तर ती झाली 36. म्हणजे सॉरी, एकूण बेरीज झाली 360. भागिले किती करायचे आपल्याला? एक्स बरोबर 5 7 35 उरला 1. 5 दुनी 10 म्हणजे सरासरी आपल्याला किती मिळाली हो? तर सरासरी आपल्याला मिळाली 5. येते लक्षात? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर सरासरी. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. 2024-25 मध्ये ज्याचे उत्पन्न 2.5 लाख ते 5 लाख रुपयाच्या दरम्यान आहे, त्यांच्याकडून सरकार 5% कर घेईल. रामने 2 लाख रुपये कमवले आणि दिवाळीनंतर त्याच्या उत्पन्नात 40% वाढ झाली. तर तो किती रुपये कर देईल? हा प्रश्न विचारला होता मुंबई पोलीस भरतीसाठी. आता प्रश्नाचा अर्थ पहिला तुमच्या लक्षात आला पाहिजे. ज्या व्यक्तीचं उत्पन्न 2,50,000च्या वर आहे, त्यालाच किती टक्के कर आहे? 5%. आता रामचं उत्पन्न सुरुवातीचं जर आपण बघितलं तर ते फक्त होतं 2 लाख रुपये. किती होतं? फक्त 2 लाख रुपये.
पण दिवाळीनंतर काय झालं? दिवाळीनंतर त्याच्या उत्पन्नात वाढ झाली. दिवाळीनंतर त्याच्या उत्पन्नात वाढ झाली. किती टक्के झाली? तर या 2,00,000च्या आपल्याला 40% घ्यावे लागतील. या 2,00,000चे आपण जर 40% घेतले, तर नवीन वाढीव उत्पन्न आपल्याला मिळेल. किती झिरो आहेत आपल्याकडं? सुरुवातीला आपण 4 झिरो लिहिले. गुणाकारात 4 दुनी 8 म्हणजे ₹80,000 त्याचं उत्पन्न वाढलं. मग ₹80,000 उत्पन्न वाढलं म्हणजे काय झालं? तर 2,00,000 अधिक 80,000 असं त्याचं एकूण टोटल ₹2,80,000 नवीन उत्पन्न झालं. पण सरकारनं काय सांगितलंय? 2,50,000च्या वर तुम्हाला टॅक्स आहे. मग म्हणून आपण काय केलं? 2,80,000 मधनं त्याचं पूर्वी उत्पन्न होतं 2,00,000 ते आपण वजा केलं. तर आपल्याला किती उत्पन्न मिळालं? ते उत्पन्न वरचं किती मिळालं? तर वरचं मिळालं ₹30,000. मग या 30,000ला आपल्याला टॅक्स द्यावा लागेल आणि तो टॅक्स किती द्यावा लागेल? 5%. मग आपण काय करणार आहोत? 30,000चे 5% घेणार आहोत. 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल. काय होणार आहे? 3 15 आणि पुढचे उरलेले 2 झिरो. म्हणजेच ₹1,500 त्याला काय करावं लागेल? टॅक्स भरावा लागेल. हा प्रश्न अनेकदा मी सांगतो. रामचं उत्पन्न सुरुवातीला ₹2,00,000 होतं. अचानक दिवाळीनंतर त्याच्या उत्पन्नात 40% वाढ झाली. त्यामुळे त्याच्या उत्पन्नात ₹80,000 वाढले. त्याचं नवीन उत्पन्न किती झालं? तर पूर्वीचे 2,00,000 आणि वाढलेले 80,000 तर टोटल 2,80,000 त्याचं उत्पन्न झालं. त्याच्यानंतर सरकारनं सांगितले की 2,50,000च्या वर टॅक्स आहे. मग 2,50,000च्या वरची अमाउंट किती? तर ती अमाउंट होती 30,000. त्या 30,000 साठी काय द्यावा लागला तिथं? टॅक्स द्यावा लागला. किती टक्केनं? तर तो द्यावा लागला होता 5%नं. किती रुपये त्याला भरावे लागतील? ₹1,500 भरावे लागतील. ठीक आहे. टोटल 30,000 टॅक्स पे अमाउंट होती. त्याचे आपण 5% घेतले. तर टोटल त्याला किती भरावे लागतील? 5% नुसार ₹1,500 त्याला द्यावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. अ चा पगार ब पेक्षा 20% जास्त आहे. तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? हा प्रश्न विचारला होता मुंबई पोलीस भरतीसाठी. आता लक्षात घ्या, ज्यावेळी अशा टाईपचा प्रश्न असतो आणि त्यातच एकच टक्केवारी असते, इथं सुरुवातीचा शब्द जास्त असेल, तर आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे 100 गुणिले टक्केवारी आणि छेदात 100 अधिक टक्के. जर जास्त असेल तर अधिक करायचं, कमी असेल तर वजा घ्यायचं. आता आपण काय लिहिणार? 100 गुणिले 20 आणि छेदात आपल्याला करायचं आहे 100 अधिक 20. काय होईल हो? 100 गुणिले 20 छेदात बेरीज जोडली 120. हा झिरो झाला, या झिरोसाठी कॅन्सल. परत म्हटला बे एक्के बे बेसख 12. शिल्लक राहिले 100 भागिले 6. 100चा अर्धा भाग किती मिळाला? 50. 6चा अर्धा भाग मिळाला 3. त्याला भाग द्या. 3 एक्के 3 उरले 2. 3 संग 18 परत उरले 2. 3 पेक्षा लहान म्हणून इथं 0 दिला तर उत्तरात द्यावा लागतो पॉइंट. परत म्हटलं 3 संग 18 परत उरले 2. 3 संग 18. तर या व्यवहारात काय असणार आहे? ब चा पगार अ पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? तर 16.66% कमी आहे. हा प्रश्न सुद्धा IMP आहे. भरपूर परीक्षेला हा रिपीट सारखा सारखा विचारला जातो. त्यानंतर बघूया पुढच्या नंबरचा प्रश्न. एका वस्तूची 20% किंमत जास्त केल्यास तिचा खप 20%नी वाढला. तर एकूण व्यवहारात किती नफा किंवा तोटा होईल? हा प्रश्न विचारला होता मुंबई पोलीससाठी. आता बघा, जास्त आहे म्हणजे ती 100त मिळवायची. तर आपण काय केलं? 100 अधिक 20. 20%नी खप वाढला म्हणून 100 अधिक 20. तर इथं बेरीज जुडली तर ती बेरीज आली 120. ती बेरीज जुडली तर ती आली 120. तर याला इथे एक घर पॉइंट द्या आणि याला इथे एक घर पॉइंट द्या.
असे एक-एक घर पॉइंट डावीकडे सरकल्यावर गुणाकारात संख्या आली 12 गुणिले 12. 12 गुणिले 12 किती होते? 44. लक्षात ठेवा यातनं आपल्याला 100 वजा करायचे. तर 100 वजा केल्यानंतर 144 मधनं फक्त राहिले 44 आणि हे उत्तर आपलं कसं आलं? प्लसमध्ये आलं. म्हणून या व्यवहारात 44% काय होईल? नफा होईल. जर इथं वजाबाकी ऋण आली तर तोटा होईल. वजाबाकी धन आली तर काय होतो? नफा होतो. हे होते आपले एकूण 10 महत्वाचे पी-वाय-क्यू जे भरपूर वेळा पेपरला रिपीट झालेले आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.